कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनीला अजून पूर्ण बरं वाटलं नाहीये, मुळे हा विषय आता नको। मी या सगळ्यात शिवाचा हात आहे की नाही यापेक्षा त्या मुलाला समज कशी द्यायची याचा विचार करायला हवा। काका एक मिनिट, म्हणजे अजूनही तुला शिवाच बरोबर वाटते का? कीर्ती, हे बघ, मला काय वाटतंय, काका म्हणतायत ना ते बरोबरच आहे। आपल्याला त्या मुलाला समज देणं जास्त महत्वाचं आहे। मी बोलेन त्याच्याशी, मी देईन त्याला काही ती योग्य समज। मी संपदा या घरातून बाहेर जाणार नाही, त्याला भेटणार नाही याची काळजी घेईन मी। काका, हे बघा ना, म्हणजे संपदा मला माझ्या लहान बहिणीसारखीच आहे। मग हे सगळं बघून मला सुद्धा तेवढाच त्रास झालाय। मी काय म्हणतो, हे सगळं प्रकरण ना मी हँडल करतो। काय ना, त्या वस्तीतल्या मुलांची भाषा मला चांगली माहिती आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत समजावून देणं जास्त गरजेचं आहे। म्हणजे काय करणार तू? आहेत काही माणसं जी त्याला त्याच्या भाषेत समजावतील। हा, पण सुहास, कीर्ती, आपल्याला कुठलाही राडा नको आहे। नाही नाही, हा, आपल्याला त्याला दम द्यायचा आहे, त्याला समज द्यायची आहे, पण कुठल्याही प्रकारचा त्रास नाही द्यायचा आहे त्याला। हो हो, त्याची काहीतरी ती कसली तरी तो एक्झाम पण देतोय ना, अभ्यास करतोय कसला। हा, काहीतरी शिक्षण घेतोय, IAS चा अभ्यास करतोय तो। हा, एक्झॅक्टली, ते त्याचं वर्ष नको वाया जायला। बस त्याला काय ती जी काही समज द्यायची आहे ना, ती फक्त तेवढीच, बाकी। हा, सुहास, काका म्हणतोय तसंच होऊ दे। हो हो, मी अगदी नीट काळजी घेईन। आशू, हे चुकीचं आहे। काय चुकीचं आहे? आता काय चुकलं? आईस्क्रीम। काय? आशू, तुला आईस्क्रीमने त्रास होतो, नाही सहन होत, माहिती तर कशाला खायचं आईस्क्रीम? तुला कळत नाहीये, मला असा चान्स कधी मिळणार? कसला चान्स? हा, बायकोला आईस्क्रीम भरवायचा। रोमॅन्स बाहेर येतोय तुझा। भयंकर। मी आज खूप खुश आहे। तुझ्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी हा आनंद बघते। असं काही नाही, गॅरेज मध्ये असतानाही मी खुश होतो, पण इथे आल्यावर जरा तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय? मला माहितीये, जसं सीताई तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तसं तूही त्यांच्याशिवाय राहू शकत नाहीस। असं कळतं ना तुला सगळं, हे माझ्या मनातलं कळतं, म्हणूनच ना माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। बस झालं कौतुक, काय तर। बघू लाजली। अबे पागल आहे का? मी काय लाजले नाही। परत लाजली? अरे नाही, अरे गप्प बस यार, मी नाही लाजले। क्या बात आहे, मी नाही लाजले। हे बघ, एक गोष्ट तर नक्की आहे, जगातली सगळ्यात सुंदर लाजणारी मुलगी जर कोण असेल तर ती तू आहेस। एक गप्प बस, काही नाही। है नजर ना लगे। शिवाला आशूमुळे घरात घ्यावं लागलं खरं, पण हे दोघं एकमेकात जरा जास्तीच गुरफटलेत। काका, ये ना लवकर। अरे मी इथे यायची गरज आहेच का? अरे भाऊंनी वगैरे बघितलं ना कोणी तर अरे उगाच ना। काका, आई रूम मध्ये आराम करते आणि भाऊ पण तिच्या सोबतच आहेत, कुणी येणार नाही। तू थांब तरी इथे। पण अगं, काका, आम्ही आहोत, थांब। काका, आणि काम तुमचं आहे ना? हे बघ, जे सगळं होतं ते तुझ्या समोर होऊ देत, म्हणजे उद्या काही कमी जास्त झालं तर तू आम्हालाच धारेवर धरशील नेहमीसारखं। हा, बरं ठीक आहे, पण कुठे आहेत तुमची माणसं? कुठे आहेत? येत असतील। बोलवा लवकर। हे बघ, आलेच। हा, काका, ही ती माणसं। दाखव लवकर। हे बघा, हा माणूस आहे, याला नीट धमकवायचं। हे तुम्ही बघून घ्या, नाहीतर उगाच गोंधळ होईल। हा, काय तर धमकायचं? साहेब, दोन ठेवून देऊ का? काका, नाही,
काही हात वगैरे लावायचा नाहीये अजिबातच. त्याला फक्त असं धमकवायचंय. घाबरला की झालं. माझ्या मुलीपासून लांब राहायला पाहिजे बस. असा हात वगैरे अजिबात लावायचा नाही. हा करतील ना बरोबर. कळलं साहेब, फक्त धमकवायचं आहे ना. हा ठीक. आणि काका ते त्यांचं काम नीट करतील, ते मास्टर आहेत त्याच्यात. हा काळजीच करू नका तुम्ही. नाही पण ते काहीतरी वेगळं बोलताय. त्यांची पद्धत वेगळी आहे. असं काही करायचं नाहीये. धमकवायचंय फक्त. ओके जमेल ना. मी बोलतो त्यांच्याशी, त्यांना नीट समजावून सांगतो मी. हा तुम्ही बोलून घ्या, मी जातो. ठीक आहे. कळलं ना. काम नीट करा. हो साहेब, फक्त त्याला धमकवायचं आहे ना, हात नाही लावायचा ना. हात लावायचा. आणि तुमच्या आनंदासाठी हातपाय तोडावेसे वाटले तर बिनधास्त तोडा. आता कसं? आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे काम ह्यांनीच करायला सांगितलंय असं सांगायचं. मॅडम मुलं डेंजर आता. जर काम नीट केलं तर पैसे डबल मिळतील. निघा आता. या. रॉकी, संपदा लाईफ मध्ये आल्यापासून एकदम सुधारलायस हा तू. सुधारलो म्हणजे मी आधीपासून असाच आहे. हो, आधीपासून असंच आहेस तू. नाव देन टेल मी. यू लास्ट ते सगळं जाऊ दे. तू लास्ट टाइम देवळात कधी आला होतास? सांग ना सांग. लास्ट मी मंदिरात अरे नाही रे बाबा, नाही आठवणार तुला. नाही म्हणजे माझा देवावर विश्वास नाही असं नाही. हा अरे पण स्वतःच त्याच्यापर्यंत पोचायला संपदायला लागली ना लाईफ मध्ये. सायलेन्सर, अरे प्रेमात असं होतं, तुला नाही करणार, तू लहान आहेस. ए बास त्याला खूप त्रास देऊ नका आता तुम्ही. बघितलं ना बॅटरी, आताही त्याचीच बाजू घेणार. बरोबर आहे बाबा, आपण गोड आहे बाबा. अरे खरंच बास बास. बरं रॉकी, मी तुझ्यासाठी स्वीट आणलंय. स्वीट? हा स्वीट काय स्वीट? दही साखर. ओ अरे रॉकी, पाहतोय ना कशी जय्यत तयारी सुरू आहे. हे बॅटरी, शिवाने पण आशूला ऑफिसला जायच्या आधी दही साखरच दिली होती ना. अरे हो, पण हे सगळं आत्तापासूनच सुरू आहे. म्हणजे लग्नानंतर किती लाड होते लाड वगैरे असं काही नाही. ते द्यायचं असतं ना असं म्हणून आणलंय. द्यायचं असतं? आम्हाला माहितच नाही द्यायचं असतं ते. गप्पा जरा थांबा तुम्ही आता जरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.